नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. मानवी शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गलगंड. गलगंड. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण पाहणार आहोत. 15 पैकी कमीत कमी 12 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. चला तर बघूया प्रश्न पहिला. जीवनाचा अधिकार हा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समाविष्ट आहे? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. जीवनाचा अधिकार हा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समाविष्ट आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अनुच्छेद 21. अनुच्छेद 21. पुढील प्रश्न पहा. अष्टकाचा नियम कोणी सांगितला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे न्यूलँड्स. न्यूलँड्स. पुढचा प्रश्न पहा. IDBI ची स्थापना कधी झाली? IDBI ची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे 1 जुलै 1964. 1 जुलै 1964. पुढचा प्रश्न पहा. 3 एकदिवसीय द्विशतके ठोकणारा एकमेव खेळाडू कोण आहे? पर्याय पहा. अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे रोहित शर्मा. रोहित शर्मा. पुढील प्रश्न पहा. नाटोचे मुख्यालय कुठे आहे? हा प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. नाटोचे मुख्यालय कुठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ब्रुसेल्स. नाटोचे मुख्यालय ब्रुसेल्स. पुढील प्रश्न पहा. चौरी चौरा घटनेनंतर महात्मा गांधींनी कोणते आंदोलन थांबवले? चौरी चौरा घटनेनंतर महात्मा गांधींनी कोणते आंदोलन थांबवले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे असहकार चळवळ. असहकार चळवळ. पुढील प्रश्न. निवडणुकीत पहिल्यांदाच नोटाचा पर्याय कधी वापरण्यात आला? हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. निवडणुकीत पहिल्यांदाच नोटाचा पर्याय कधी वापरण्यात आला? योग्य उत्तर आहे 2013. 2013. पुढील प्रश्न. तुतीकोरीन औष्णिक वीज प्रकल्प कुठे आहे? तुतीकोरीन औष्णिक वीज प्रकल्प कुठे आहे? योग्य उत्तर आहे तामिळनाडू. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या ग्रहाला रेड स्टार म्हणतात? कोणत्या ग्रहाला रेड स्टार म्हणतात? योग्य उत्तर आहे मंगळ. मंगळ. पुढील प्रश्न पहा. तुंगभद्रा आणि भीमा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तुंगभद्रा आणि भीमा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पर्याय पहा. गोदावरी, यमुना, गंगा, कृष्णा नदी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कृष्णा नदी. कृष्णा नदी. पुढचा प्रश्न पहा. छोटा नागपूर पठाराचे सर्वोच्च शिखर कोणते? छोटा नागपूर पठाराचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पारसनाथ. पारसनाथ. पुढचा प्रश्न पहा. सिंकोनाच्या झाडापासून मलेरियाचे कोणते औषध बनवले जाते? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. सिंकोनाच्या झाडापासून मलेरियाचे कोणते औषध बनवले जाते? योग्य उत्तर आहे क्विनाईन. क्विनाईन. पुढचा प्रश्न पहा. भाकरा नांगल प्रकल्पातील मानवनिर्मित तलाव कोणत्या नावाने ओळखला जातो? भाकरा नांगल प्रकल्पातील मानवनिर्मित तलाव कोणत्या नावाने ओळखला जातो? योग्य उत्तर आहे गोविंद सागर. गोविंद सागर. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पहा. कोणत्या दिवशी सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर कमीत कमी असते? काय म्हटलं आहे? कोणत्या दिवशी सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर कमीत कमी असते? पर्याय पहा. 21 जून, 3 जानेवारी, 31 जून, 27 फेब्रुवारी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 3 जानेवारी. 3 जानेवारी. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. कोणत्या दिवशी सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर कमीत कमी असते? योग्य उत्तर आहे 3 जानेवारी. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा. डोडोमा
ही कोणत्या देशाची राजधानी आहे? डोडोमा ही कोणत्या देशाची राजधानी आहे? पर्याय पहा. मालदीव, फ्रान्स, टांझानिया, जपान. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.